जय गुरु. जय गुरु. जय गुरु. जय गुरु. हा, तर आपण आज रघुवंशाचाच कुठला 6वा भाग घेऊया. आणि त्याचं सुद्धा माझ्या पुस्तकातनं रघुवंशाच्या ते जे माहिती आहे ती काढलेली आहे. याच्यावरनं आपल्याला कालच्या सारखं अन्वय वगैरे लावणं सोपं जाईल. हं? तो आपला कितवा पाठ आहे सर? हा 6वा पाठ आहे. अच्छा. हं? भाग 6, भाग 8, पाठ 6. हं? अच्छा. हा, जय तर गुरु. जय गुरु. तर तुम्ही वाचू शकता का एकेकाने त्याचं अन्वय आणि हे वाचा, म्हणजे मग आपल्याला हे करता येईल सुरू. हा. स लक्ष्मणं लक्ष्मणपूर्वजन्मा विलोक्य लोकत्रय गीतकीर्तिः सौम्येति चाभाष्य यथार्थभाषी सितं निदेशे पृथगादिदेश. तर ह्याचा अन्वय आहे. एक मिनिट सर मोठं करते. लोकत्रय गीतकीर्तिः यथार्थभाषी लक्ष्मणपूर्वजन्मा सहा निदेशे स्थितं लक्ष्मणं विलोक्य हे सौम्य इति अभाष्य चार्जिंगची ती च लांब वायर पृथक कुठे गेली? आदिदेश. काय झालं? ऐकू आलं ना सर मी जे बोलले ते? हॅलो. हो, आलं ऐकू आहे. हा. आता ह्याचा अर्थ काय आहे? लोकत्रय गीत कीर्ती ही तिन्ही लोकात ज्या गीताची कीर्ती झाली यथार्थ भाषी. हा. काय कसं हा. लक्ष्मण पूर्वज हा. सहा त्याचं का? हा. निदेश अं, काय होईल याचा अर्थ? हो म्हणजे तिन्ही लोकांमध्ये ज्या गीताची कीर्ती झाली अशी हं? यथार्थ भाषी म्हणजे ज्या म्हणजे त्या गाण्याची भाषा हं? अगदी यथार्थ म्हणजे सगळ्यांना समजेल अशी आणि अं, हं? हृदयाला भिडणारी म्हटलं तर काय हरकत नाही. हं? लक्ष्मण पूर्वजन्मा. आता लक्ष्मणाच्या पूर्वजन्माचं काय आहे इथे? हे राम. सहा निदेशे स्थितम. कोण हा. म्हणाल? कोणी हा. सांगितलं? आधी निदेश कोणी दिले? हं? लक्ष्मणम विलोक्य. लक्ष्मणाला पाहून हे सौम्य. सौम्य म्हणजे लक्ष्मणाचंच नाव आहे ना सौम्य. होय. सौमित्री म्हणजे सुमित्रेचा मुलगा म्हणून सौम्य. हम्म. हा. इति आभाष्य च पृथक आदिदेश. म्हणजे असं आभाष्य म्हणजे बोलूनच ना सर? च पृथक आदिदेश. सर मला नाही अर्थ सांगता येत. हा. ते खाली बघा ना, तुमच्या ह्याच्यात मी दिलेलं आहे बघा ते. हा पण व्याख्या लोकांना त्रयमिती लोकानां त्रयमिती लोकत्रयम म्हणजे बरोबर हा. तिन्ही लोकांमध्ये हा. लोकत्रये किंवा हा. भुवनत्रये बरोबर. हा. गीता म्हणजे गाणं. नीता हा. म्हणजे ज्यांनी नेली. नीता कीर्ती ही यश. हा. यशः यस्य स लोकत्रय गीत कीर्ती हं? अर्थमनतिक्रम्य यथार्थम हं? सत्यम भाषते तच्छीलः यथार्थ भाषी. लक्ष्मणात् पूर्वं जन्म यस्य स लक्ष्मण पूर्वजन्मा लक्ष्मणाग्रजः रामः हं? निदेशे म्हणजे आज्ञायां स्थितः हा. वर्तमानम आज्ञाकारिणीमित्यर्थम म्हणजे रामाने आज्ञा केली बरोबर कळलं. वर्तमानम आज्ञाकारिणी लक्ष्मण म्हणजे सौमित्र विलोक्य पाहून नंतर काय आहे सोम इव सोमहा सोम इव सौम्यः तत्सम तत्संबुद्धौ हे सौम्य. हे सौम्य हे सुंदर इति
हा, इथे अर्थ दिलाय. तिन्ही लोकांमध्ये ज्यांच्या यशाचं गान होत आहे, तथा सत्य बोलणारा, सत्य बोलणारा कुठे गेला? सर, अर्थ नाही आला इथे, समास आला. हा, हे बघा इथं आता आपण अर्थ लावूया. हम्म. हा त्यांनी हिंदीत बघा काय अर्थ दिलाय की 3 लोकों में हा जिनका यशोगान हो रहा है तथा सत्य हा. कहने वाले लक्ष्मण के बड़े भाई राम ने आज्ञाकारी लक्ष्मण को देखकर हे सुंदर लक्ष्मण यह कहकर भरत शत्रुघ्न से अलग ले जाकर आज्ञा दी. तर आता इथं अन्वय लोकत्रय गीत कीर्ती ही म्हणजे ज्याची तिन्ही लोकात गा ज्याची कीर्ती तिन्ही लोकात गायली जाते, जो यथार्थभाषी म्हणजे जो सत्यवचनी आहे आणि लक्ष्मण पूर्वजन्म जो लक्ष्मणाच्या आधी जन्मलेला आहे असा 6 म्हणजे तो राम. हा, निदेशे स्थितम. आता निदेशे स्थितम. निदेशे स्थितम, हा निदेशे म्हणजे आज्ञा दिली त्यांनी. हा, लक्ष्मणम विलोक्य, लक्ष्मणाला बघून त्यांनी सांगितलं की हे सौम्य. हा, इथे आभाष्य जो पृथग आदिदेश, पृथक आदिदेश म्हणजे तू वेगळा हो किंवा दुसरीकडे हो असं समजलं. दुसरीकडे हो म्हणजे काय? म्हणजे तो सगळे त्या हास्यविनोद वगैरे किंवा त्या भाऊ वगैरे असतील ना कुटुंबामध्ये, दरबारामध्ये, तर त्यांच्यापासून त्याला वेगळं काढलं. म्हणजे त्यांना काहीतरी सांगायचं होतं म्हणून. त्याला काहीतरी सांगायचं होतं ते काय. भरत आणि शत्रुघ्न कुठे यात उल्लेख? हा, कारण का कारण का की लक्ष्मणाला राम आज्ञा देतोय की सीतेला वनात सोड म्हणून. या पाठाचं या पाठाचं आपल्या हे काय रामाज्ञया लक्ष्मण हा सीताम वने विजहाती, हे या पाठाचं आपलं नाव आहे नाही का. म्हणजे शीर्षक आहे, रामाच्या नावच आज्ञेने आहे. लक्ष्मण सीतेला वनात सोडतो. असं. हो. तर त्याच्याकरता राम आधी लक्ष्मणाला सांगतो की तू थोडा बाजूला हो. हा, आता पुढचा श्लोक बघूया. हा, नाही पण सर, हे भरत शत्रुघ्न कुठून आले? त्या भरत शत्रुघ्न हिंदी हे आले म्हणजे म्हणजे ते तिथेच अयोध्येतच असतात ना. नाही नाही नाही, अर्थ देताना की तू भरत आणि शत्रुघ्न पासून नाही नाही, ते वेगळा ते होऊन. ते अध्यारूत आहे. पृथक पृथक अच्छा, हा तेच तेच. वर्जयित्वा. हा, ते अध्यारित आहे. पृथक आदिदेश, हम्म, पृथक म्हणजे त्याला वेगळं करून त्यांनी आदेश दिला, म्हणजे एकांतात आदेश दिला, सगळ्यांसमोर नाही असा. हम्म. हा, त्याला त्यांनी वेगळी आज्ञा दिली. वेगळी म्हणजे थोडक्यात एकांतात दिलं. म्हणजे जसं आपण एखाद्याला आपल्याला काही सांगायचं असेल, एकांतात आदेश द्यायचा असेल, तर आपण सगळ्यांसमोर सांगत नाही ना, तसं रामाने. कारण त्याला आज्ञादायी म्हणतो आपण तसं. हा, बोभाटा व्हायला नको होता म्हणून त्यांनी त्याला वेगळं सांगितलं. हम्म. हा, आता पुढचा श्लोक वाचा. प्रजावती. सुरुवातही वाचा. ओके. प्रजावती दोहदंशिनी ते हम्म, तपोवनेषु स्पृहयालुरेव हम्म, स त्वं रती तद्वपदेशनेयां प्रापप्य वाल्मीकी पदं त्यजैनाम. हम्म. अन्वय दिलाय त्यांनी. दोहद शंसिनी ते प्रजावती तपोवनेषु स्पृहयालुः एव सः त्वं रथी सन् नाही, तद्द्रव्यपदेशनेयां द्रव्य नाही आहे, सुरुवात आहे तद्व्य. तद्व्यो तद्व्य, अच्छा, तद्व्यप तद्व्यपदेशनेयाम असं. तद्व्यपदेशनेयाम् एनां वाल्मीकी पदं प्रापय्य त्यज. हम्म. म्हणजे आता हा, वाल्मिकी पदम प्रापय प्रिय त्यज म्हणजे आता तो त्याला आदेश देतोय. त्यज हे या श्लोकाचं क्रियापद आहे. त्यज म्हणजे त्याग कर. हा त्याग कर. आणि हे जे हा दोहद शंसिनी म्हणजे काय? हा,
तर हे तिथं प्रजावती दोहदम म्हणजे ग, हा दो म्हणजे दोहदम म्हणजे गर्भिणी अभिलाषा, ती गर्भवती असते ना, म्हणून. गर्भवती सीता. हा हा नाही ते मग प्रजावती म्हणजे काय मग? हा तर स- प्रजावती भ्रातृजाया, हा तर भ्रातृजाया, प्रजावती म्हणजे भ्रातृजाया. भ्रातृजाया म्हणजे भावाची भावाची बायको. पत्नी. भावाची बायको. भावाची पत्नी भ्रातृजाया म्हणजे जाया हा म्हणजे बायको, भ्रातृ म्हणजे भाऊ. म्हणजे वहिनी. हा वहिनी. हा तर अच्छा. तर दोहदंशी दंशसिनी, ते म्हणजे तव, ती तुझी तुझी भ्रातृजाया म्हणजे तुझी वहिनी. वहिनी. हा हम्म. हा आता पुढं. तपोवनेषु म्हणजे तपोवनात. हा स्पृह स्पृहयालुः. हा स्पृहयालुः म्हणजे एवास्ती काय आहे सोडून ते? काय? स्पृहा इथे काय तप सोडून ये तपोवनेश वगैरे असं आहे का? हा स्पृहा म्हणजे अभिलाषा दिलंय असतात त्या नाही नाही, असा स्पृह. स्पृहा म्हणजे अभिलाषा, आणि स्पृहा तस्या अस्ति अस्याहा सा, म्हणजे जिला अभिलाषा आहे. कशाची? आहे ती. हा, तपोवनाची. तुम्हाला आठवत असेल की सीता ही गर्भवती होती ना, आणि तिला हा, डोहाळे लागले होते. कशाचे डोहाळे? तर रामाने तिला विचारलं असतं याच्या आधी एकदा, की तुला हम्म, काय हवंय. तर ती हम्म, सीता रामाला म्हणते ना, म्हणजे गर्भवती झाल्यावर, की तुला काय कसली इच्छा आहे. तर सीता सांगते की हम्म. मला ते आपण जसे वनात राहायचो, आश्रमात राहायचो, तर त्याचे डोहाळे लागले आहेत. हा मग तपोवनेषु स्पृहयालुः एव, म्हणजे जिला तपोवनेषु म्हणजे आश्रमात राहण्याची अभिलाषा आहे किंवा इच्छा आहे, अशी ती. समजलं? वनात आवाज राहण्याची. येतो. हा वनात राहण्याची. वनात राहण्याची, बरोबर. अच्छा. हा तर अशी ती गोष्ट आहे, म्हणजे तुम्हाला माहिती असेल ना, म्हणून मग राम म्हणतो ठीक आहे बाबा, तुझी इच्छा मी पूर्ण करीन, असं. हम्म, असं. सह त्वं रथी. हा आणि सहा. पुढचं हा सह त्वं हा रथी आज्ञाकारी लक्षण रथः रथिक. पुढे पण करा सर अजून वरती. हा सहा त्वम रथी सन, म्हणजे तू रथी होऊन. रथी म्हणजे रथ चालवणारा. हा रथी म्हणजे अच्छा. सारथी सारखं रथी, म्हणजे तिचा तू रथी. सारथी हा म्हणजे हा सोडणारा तिच्या बरोबर जाऊन. हा म्हणजे त्यांनी कोणाला वेगळा सारथी वगैरे पाठवला नाहीये. तुम्हाला पूर्वी रामायण किंवा ह्याच्यात बघितलेलं किंवा असं आठवत असेल की लक्ष्मण एकटाच तिला घेऊन जातो. तर आणि ती रथी तिला म्हणजे विचारतो रथीच. पण, ती त्याला विचारते पण की तू काय करतोयस, कुठे घेऊन चालला. तर मग लक्ष्मण तिला असंच सांगतो, तुझी इच्छा आहे ना, म्हणून तुझ्या इच्छा पुरवायला मी घेऊन चाललो, असं काहीतरी आहे. तर रथी सन तद्व्य, आता व्यपदेश, व्यपदेश म्हणजे कपटाने. हा व्यपदेशनेयाम. हा म्हणजे तू तिला म्हणजे कपटाने तिला न तद्व्य, सांगता कल्पना न देता. हा कपटाने नाही, असं. हा अप अच्छा. अपदेश नेयाम. नेयाम म्हणजे नेणं, आणि हम्म. अपदेश म्हणजे थोडस वेगळ्या पद्धतीने तिला ने. वाल्मिकी पदम प्रापय्य त्यज, आणि वाल्मिकींच्या वाल्मिकीकडे सोड चरणांपाशी. तिला. हा हा असं. कर हा प्रापत्य त्यांच्या. म्हणजे पोहोचवून. हा आणि त्याज विसृज म्हणजे किंवा सोड. त्याग. हा तर आता इथं बघ, याचा अर्थ दिलेला आहे. गर्भिणी के प्रापय्य मनोरथ म्हणजे को. काय? हा प्रापय्य म्हणजे काय? सोड प्रापय्य पोहोचवून. म्हणजे इथे दिले नेऊन. पोहोचवून. प्रापय्य म्हणजे नयित्वा, नेऊन. अपय्य. हा हा म्हणजे तिला नेऊन सोड तिथे, किंवा तिला तिथं नेऊन तिथे सोड, सोडून दे असं. तिला. हा हा म्हणजे तिला आता इथं कल्पना न देता हा, वाल्मिकी ऋषींकडे नेऊन सोडून दे तिला तिथेच. सोडून दे. हा आता इथे दोहदस्य शंसिनी. शंसिनी म्हणजे व्यक्त करणारी. हा शंस आपण काल बघितलं होतं ना, शंस म्हणजे बोलणे किंवा हा दोहद
दोहद म्हणजे ग म्हणजे ग ते दोह डोहाळे प्रकट म्हणतो ना. करणारी. हा. तर आता दोहद हम्म. म्हणजे आपण जे मराठीत डोहाळे. डोहाळे म्हणतो ना, तर डोहाळे हा हम्म. शब्द दोहद या शब्दापासून अच्छा, डोहाळे. आलेला आहे. हा. हम्म. डोहाळे. हा, दोहदापासून डोहाळे हा अपभ्रंश झालेला शब्द आहे ना. तर गर्भिणी के मनोरथ को प्रकट करने वाली तुम्हारी भाभी रात्रुजाया, हाँ, तपोवन में जाने के लिए प्रबल जाने के इच्छा लिए प्रबल वाली है ही. इच्छा वाली। तिची खूप इच्छा आहे, इसलिए तुम रथ हाँ। पर बैठाकर तपोवन दिखाने के बहाने सीता को वाल्मीकि ऋषि के आश्रम ले जाकर अच्छा. छोड़. म्हणजे तिला जंगल बघायचं किंवा वन बघायचं, तपोवन हा, बघायचंय असं की बाबा सांगून तुझी ऋषींच्या प्रबळ आश्रमात. इच्छा आहेच आश्रमात जायची, तर तुला दाखवण्यासाठी मी आणतोय असं. हं, अच्छा. ठीक आहे. हा. तर आता पुढचा श्लोक वाचा कोणी. मला वाटतं तुम्हाला पुढचा श्लोक सशुश्रुवान आहे का? हाच आहे का? हो हा. आहे. हा, हो, वाचा. तिसरा होतो सशुष्वान मातरी भार्गवेन. कोण कोण वाचते? हे बाकी कोणी बोलतच नाही, फक्त सुलभाताई आणि हो. उषाताईच बोलत असतात सारख्या. मी आणि वाचू? राजेश. तर ज्योति जी, आप भी बोलते जाओ थोड़ा. मी वाचू का? मी वाचू का? हा, वाचा विद्याताई. विद्याताई वाचा. अं, क क शुश्रूवान हा, मातरी भार्गवेण पि निर्योगात प्रहृत प्रहृतम द्विषद्वत द्विषद्वत. प्रत्यग्रही हा. हम्म, दिशद्वत हम्म. प्रत्यग्रही दशग्र शासनम तद आज्ञा गुरुणा ह्य विचारणीया ह्य गुरुनाम ही विचारणीय अविचारणीय. हा. ही अविचारणीय. हा. आता तर इथं याचा अन्वय वाचा. पितुः हम्म, नियोगात भार्गवेण मातरी हम्म, द्विषद्वत् प्रहृतं शुश्रुवान् सः तत् अग्रजशासनं प्रत्यग्रहीत ही गुरुणाम आज्ञा अविचारणीया. पितुः म्हणजे पितृतुल्य, असं इथे काय म्हटले, जनकस्य जमदग्ने नियोगात शासनात भृगो अपत्य पुंहान भार्गवस्तेन भार्गवेण परशुरामेण कत्रा मातरी रेणुकायां द्विषति इव द्विषद्वत. हम्म. म्हणजे कोण नक्की म्हणले? काळ आलंय हं भार्गव. त्याच्यावरती. भार्गव म्हणजेच परशुराम का सर? हा, हा. भार्गवराम नाही, परशुराम. हा. तर तरी भार्गव म्हणजे काळ आलंय परशुराम, त्याच्यावरती भृगुपुत्र म्हणजे वरती. परशुराम. हा. इथं काहीच नाहीये. हे काही दिसत नाही. स्क्रीनवरती काळ आलंय. हो हो. हा, नाही नाही, ठीक आहे, आता येईल. हा. हा. तर थोडं थोडं वरती. हा हा हा, गेलं. ठीक आहे. आता हे कसं आहे माहितीये का, की इथं आता अन्वय उदाहरण दिलंय. पितुहू नियोगात. पितुहू म्हणजे पितृची षष्ठी, वडिलांच्या नियोगात म्हणजे शासनात, हा, आज्ञे. म्हणजे वडिलाच्या आज्ञेनुसार, हा, भार्गवेण म्हणजे परशुरामाकडून. मातरी. भार्गव म्हणजे परशुराम, भृगु हं, गोत्राचा होता, भृगु कुलोत्पन्न हं. म्हणून भार्गव राम असं त्याला म्हणतात. भार्गवेण, हा, मातरी द्विषद्वत. आता मातरी म्हणजे मातेचा, हा, मातेचा, हा. तर अ, अ, म्हणजे द्विषती रामाच्या आता मातेचा. मग मातरी म्हणजे सप्तमी आहे का मग सर? रेणुका याम. हा, मातेवर, मातेवर, बरोबर, मातरी हा, मातरेवर. हा, बरोबर. सप्तमी हा एकवचन. हा, मातेवर, रेणुका मातेवर द्विषद्वत प्रवृतम. द्विषद्वत म्हणजे द्विषद म्हणजे ज्याचा आपण द्वेष करतो ना, त्याला द्विषद म्हणतात. श्रेष्ठ. तर द्विषद्वत म्हणजे शत्रू सारखं, हा, द्विषद्वत,
म्हणजे शत्रू सारखं प्रहृतम. प्रहृतम म्हणजे प्रहार करता झाला. हा शुश्रुवान. शुश्रुवान म्हणजे तसं. म्हणजे आता लक्ष्मणाने काय केलं असं जेव्हा त्याला आज्ञा दिली रामानी, तेव्हा त्यांनी काय केलं, जसं वडिलांच्या शासनानुसार परशुरामाकडून आईला, आईवर, हा मातेवर शत्रूसारखं प्रहार केल्या गेला. तसंच लक्ष्मण सुद्धा शुश्रुवान, 6 शुश्रुवान म्हणजे त्यांनी सुद्धा ऐकलं. ऐकलं कोणाचं? होतं. हे रामाचं. त्याने ऐकलं होतं. तत् अच्छा. तत् अग्रज शासनम प्रत्यग्रहित. म्हणजे त्यांनी सुद्धा अग्रज. अग्रज म्हणजे कोण? मोठा भाऊ. तसं मोठ्या मोठा भाऊ भावाची तसं ऐकलं. शासनम म्हणजे आज्ञा, हा ग्रहण केली किंवा ऐकली, स्वीकार केला. कसं? आणि ही 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 म्हणजे अ, गुरुणाम आज्ञा ही अविचारणीय. कारण गुरुणाम गुरुची आज्ञा म्हणजे मानली. गुरूंची, आता हे गुरुची आज्ञा. बहुवचन आहे षष्ठीचं, म्हणजे गुरुचं. तर हम्म. गुरुनाम, कारण का गुरूंची आज्ञा ही अविचारणीय असते, म्हणजे त्याच्यावर प्रतिप्रश्न करायचा नसतो. करायचा नसतो. हा, बरोबर. अविचारणीय म्हणजे विचारणीय नाही, ती अविचारणीय म्हणजे ज्याच्यावर किंवा उगत प्रश्न. अचिंतनीय आपण दिलंय. हा, बरोबर. विचार पण करायचा नाही. जास्त म्हणजे विचार न करता त्याने ती आज्ञा हा मानली त्यांची. हा हा तर परशुरामाने काय केलं, जसं म्हणजे त्यांनी ती आज्ञा स्वीकार केला तिचा. कारण लक्ष्मणाला माहिती होतं की परशुरामाने सुद्धा साक्षात वडिलांनी साक्षात रेणुका मातेचा वध करायला सांगितलं, ते पण त्यांनी एखाद्या शत्रूसारखं तिला मारलं. हा, ती कथा माहिती आहे ना तुम्हाला सगळ्यांना, म्हणजे. हो हो. रेणुका मातेला म्हणून तर ते तांदळाच आहे ना तिचा नुसता नंतर हो, वरती बरोबर येते. बरोबर. तर आणि त्यानुसार कुऱ्हाडीने मारलं का? त्यांनी कुऱ्हाड होतं ना त्या परशुनी म्हणजे. परशुनी मारलं, कारण त्याच्या हातात हा. कायम परशु असायचं ते ना, परशु म्हणून. सारखं. होय. बरोबर. हम्म. तर तिचं तसं मुंड उडवलं. तर त्यामुळे तो म्हणतो की गुरु आज्ञा ही अविचारणीय, म्हणजे गुरु आज्ञा किंवा गुरूंचे म्हणजे. ज्येष्ठ भातू. हा, तर मोठा गुरुना म्हणजे भावाची. पूज्यानाम. गुरु म्हणजे जे पूजनीय असतात ते गुरु सगळे. मग ते वडील असो, ज्येष्ठ भाऊ असो, किंवा असं पिता असो मोठं वगैरे. कोणी नव्हतं. हा, ठीक आहे. तर फार हे म्हणजे काय, रामायणातला मोठा करुण प्रसंग आहे अगदी, म्हणजे पण आहे हो. म्हणजे तसं. हा हा तर ठीक आहे. सनियमाना पुस्तक हा हे आता नाहीये. हा पण आता तुम्हाला समजतं ना हो, कसं म्हणजे एखाद्या श्लोकाचा अन्वय कसा लावायचा, आणि त्याचं हम्म. अन्वयावरनं आपण पुढे कसं जायचं. हे कसं आहे माहितीये पण की आता तुम्हाला, नाही ऐका ना, तुम्हाला ना फार क्वचित अशी वेळ येईल की ज्या ग्रंथाचं काहीच टीकावर उपलब्ध नाही, अशी वेळ फार क्वचित येईल. पण असं बऱ्याचदा होऊ शकतं की ते ग्रंथ आहेत, त्याची संस्कृतमध्ये टीका आहे, की जी मी तुम्हाला दाखवतोय तशी. तर त्या टीकेवरनं तरी तुम्हाला अर्थ लावता आला पाहिजे, जरी हिंदी नसेल तरी. हा, तर हे सोपं वाटतंय ना तुम्हाला, जसं म्हणजे स्पष्टीकरण जर संस्कृत मधलं असेल, तर ते अर्थ लावणं तेवढं कठीण नाहीये, होय की नाही, असं. नाही ते कळतंय आता संस्कृत मध्ये जरी त्यांनी दिलंय ना ते समजतं म्हणजे हाय, तेच. अथ म्हणजे अनंतरम असो असं तेवढं बरोबर. कळतंय. पण बाकीचं आता नवीनच आहे सगळे. जे परोक्ष भूतकाळाचेच रूप आहेत आमच्यासाठी, हे नवीन आहेत आता हे. हो. ते सगळे लिटकार मध्येच आहेत. कारण हा ते कोणी, सगळे लिटकार आहेत. कारण ते कोणी पाहिलेलं नाहीत ना, बरं आहे. आणि देवाची. हा, कारण अशा ज्या पुराणातल्या इतिहासातल्या ज्या गोष्टी आहेत त्या बहुतेक ते लिटकारांमध्येच असतात. लिटकार हा. बरोबर. हम्म. ठीक आहे, वाचा पुढचं. हे नाहीये सर पुढे अजून सा नियमाना. ओके, ठीक आहे. हा, ठीक आहे, ओके. वाचा. मी वाचते. कोणीतरी ना, माझं काय म्हणणं, मी हे आता शिकवतोय आणि तुम्हाला पीडीएफ पण दिलेली आहे, पण तुमच्यापैकी ना, किंवा राजेश वगैरे कोणीतरी, आपण जे मी वर्ड डॉक्युमेंट आहे ना, त्या वर्ड डॉक्युमेंट मध्ये आपल्याला जे म्हणजे स्पष्टीकरण हवंय ना, म्हणजे अन्वय, कठीण शब्दांचे विभक्ती आणि अर्थ, असं सगळं तुम्ही लिहून ठेवा. म्हणजे मग तुम्हाला परीक्षेच्या वेळेस आणि तयारी करताना त्याचा उपयोग होईल. हो हो सर, लिहितो आम्ही त्याचं. हा,
आणि मला तुमच्याकडनं ती अपेक्षा आहे म्हणजे कलेक्टिव्हली की आपण जेव्हा आता जसं पुढे जाऊ तसतशा याच्या ज्या नोट्स आहेत ना त्या एकदा फेअर अशा नोट्स आपण करून ठेवू म्हणजे मलाही पुढच्या बॅचला शिकवताना त्याचा उपयोग होईल असं. हा, चालेल. कारण हे आता कसं की मी सुद्धा असं बराच अभ्यास करून वगैरे असं करून शोधून वगैरे हे बघितलेलं आहे म्हणजे असं. तर आता तर मी हे रघुवंशाचं तर मी म्हणजे हे विकतच घेतलं पुस्तक असं. कारण मी बघितलं की बरीच आपल्या याच्यात 5-6 ठिकाणी रघुवंशाचं हे होती नाही का. बाकी वाल्मिकी रामायण वगैरे माझ्याकडे होतं पण रघुवंश नव्हतं मग मी ते विकत आणून हे करून घेतलं असं. हा, वाचा पुढचं. सा नियमाना रुचिरान् प्रदेशान् प्रियंकरो मे प्रिय इत्यनंदत हम्म, नाबुद्ध कल्पद्रुमतां विहाय जातं तमात्म तमात्मन्यसि तमात्म्यनसिपत्र वृक्षम्. बरोबर. हम्म, अन्वय हम्म, सा रुचिरान् प्रदेशान् नियमाना सती मे प्रियः प्रियंकर इति हा शब्द गेलाय थोडा अन काहीतरी आहे हम्म, आत्मानी कल्पद्रुमतां विहाय असिपत्रवृक्षं जातं न अबुद्ध. हम्म, सा रुचिरान् मनोरमान् हम्म. प्रदेशान् सा म्हणजे कोण? स्थानविशेषान्. सा म्हणजे कोण? सा सीता. म्हणजे सीता सीता. सीता. हा, आता रुचिरान प्रदेशान म्हणजे काय कुठली विभक्ती? तिला आवडणाऱ्या प्रदेशात का रुचिरान. बरोबर की हा आवडणाऱ्या प्रदेशात नियमाना. हम्म, नियमाना म्हणजे काय? प्राप्यमाणा सती मे. हा. हम्म, हा. पती नियमाना म्हणजे गेली का नाही नेण्यात आलं तिला नेलं नेण्यात आली नेण्यात आलेली अशी. नेण्यात आली. हा, तर आता ती विचार करते. हा, जाणारी ती सीता विचार करते. प्रियहा प्रियंकरा इति आनंदत. प्रिय हा म्हणजे मला हे सगळं प्रिय आहे आणि प्रियंकर म्हणजे जो माझं प्रिय करतो तो प्रिय असं. हा, म्हणजे नुसतं म्हणजे राम तर मला प्रिय आहेच आणि तो माझं मला जे आवडतंय ते सगळं करतोय असा विचार करत ती आनंदित झाली. आनंदात म्हणजे आनंदित झाली. आनंदी झाली. हा, आनंदी आनंदित झाली. झाली. हा. हम्म, पुढचं. तम आत्मनी. हा. हा, आता तम ही द्वितीय आहे सहाची आणि त्याच्या विषय म्हणजे आत्मनी म्हणजे त्याच्या आठवणीने. हा. हा, तम नाही नाही तम आणि आत्मनी. हा, म्हणजे त्याच्या आणि आपल्या त्याच्या अं, हा त्याच्याविषयी आपल्याविषयी. हा, कल्पद्रुमताम म्हणजे काय की जणू कल्प म्हणजे कल्पवृक्ष हा कल्पद्रुमता म्हणजे की कल्पद्रुता इच्छा ताम कल्प. करावी ती पूर्ण करावी. हा, तर ती आणि विहाय म्हणजे सोडून. हा, असी आता असी म्हणजे शत्रू. हा, सॉरी सॉरी, असी म्हणजे तलवार. हा, असी धारा. खड्ग. हा, असी धारा म्हणजे आपण म्हणतो ना की असी धारा व्रत. असी धारा व्रत म्हणजे काय की तलवारीच्या पात्यावर चालण्याजोगं. हा, असं जेव्हा एखादी एखादी गोष्ट कठीण असते तर त्याला असी धारा व्रत म्हणतात. म्हणजे एखादी गोष्ट एवढी कठीण असते की जणू तलवारीच्या पात्यावर चालण्यासारखं असतं ते की थोडं जरी आपला तोल गेला तरी तो पाता आपल्या पायात घुसेल असं. तर असी म्हणजे तलवार. असी रिव तीक्ष्ण पत्रम. हा, तर अं, तर पण ते म्हणजे कल्पद्रुमता म्हणजे तिला वाटलं की आपण जणू कल्पवृक्षच आपल्याला प्राप्त झाला असं तिला वाटलं. पण असे पत्र वृक्षम जातम न अबुद्ध म्हणजे तिला हा जो कल्पद्रुम किंवा हा जो
म्हणजे जो कल्पद्रुम ज्याला आपण समजतो आहे, तर तो असिपत्र वृक्षम जात, म्हणजे तो तलवारीसारखा तीक्ष्ण पत्रांचा झालेला आहे. म्हणजे त्याची पानं ही तलवारी झालेली आहेत जणू. त्याची अ- हा न अबुद्ध. न अबुद्ध म्हणजे हे तिने जाणलं कळले नाही. नाही, हा, समजले. हं. अबुद्ध म्हणजे जाणलं. बुद्ध म्हणजे ज्याला आपण आता गौतम बुद्धाला बुद्ध का म्हणतात. हा, बुद्ध, बुध धातूचं धातू साधित येते बुद्ध, म्हणजे ज्यांनी जाणलं तो बुद्ध. प्रबुद्ध, तो जाणलं. तर अबुद्ध म्हणजे जे जाणलं. न अबुद्ध म्हणजे तिने म्हणजे हे म्हणजे काय त्याला म्हणतात, भूतकाळ झाला. न अबुद्ध म्हणजे तिने जाणलं नाही की हा कल्पद्रुम ज्याला आपण कल्पद्रुम वृक्ष समजतो आहे, तर म्हणजे अं, जो आपला प्रियंकर आहे किंवा प्रियपती आहे, की जो आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करतोय, पण तो आता त्याची पानं जी आहेत ती तलवारीसारखी तीक्ष्ण झालेली आहेत, हे काही ती जाणू शकली नाही. म्हणजे तो दुःख देणार आहे आता, हे कळालं हा नाही तिला. हा, हे तिला कळालं नाही. ती त्याच आनंदात हा. होती की माझा प्रियपती तो सगळ्या माझ्या इच्छा पूर्ण माझं करतो. सगळ्या इच्छा पूर्ण करतोय, मला जे प्रिय आहे ते हा, सगळं देतोय. असं म्हणजे तिने आणि असं काहीतरी ती कथा आहे की आदल्याच दिवशी तिने रामाने तिला विचारलं की तुला काय हवं. तर मग ती म्हणते की मला म्हणजे आश्रमात किंवा वनवासाचे डोहाळे लागलेत. मग राम म्हणतो ठीक आहे. आणि मग नंतर लगेच त्याला काहीतरी हे सगळे गुप्तहेरांचे रिपोर्ट मिळतात, आणि मग तो ठरवतो तिचा त्याग करायचा, आणि मग लक्ष्मणाला अशी आज्ञा देतो की तो तिला सोडून दे म्हणून. असं. हम्म. हा, ठीक आहे. हम्म. पुढचा श्लोक हाच आहे का? गुरो गुरोर्नियोग आहे ना? गुरोर बरोबर. नियोग, हा गुरोर हा नियोग. हा हा. हो. हम्म. वाचा बघू. मी ज्योती. वाचतो वाचन थोडं. राहिलेली आहे. हा, मी बाकी वाचतो. सगळ्यांनी वाचा. हा, नाही हम्म. रवींद्र तुम्ही पण थांबा. अजून कोणी काल परवा हा, कोण वाचलं नाही त्यांनी वाचा आधी. बरं चालेल. ओके. ज्योति, ज्योत्सना, और कौन रहे वैसे? अजून कोण आहेत? राधिका मला वाटतं कामात असेल. विद्यार्थ्यांनी राजेश पण म्यूट आहेत का? वाचू का मी? हा, वाचा. गुरोर गुरोर्नियोगाद्वनितान् वना वनान्ते साध्वी सुमित्रातनयो विहास्यनं विहास्यन. विहास्यन सन नाही, स्यन. हा विहास्यन् हा. आवार्य तेवोस्थित विचिहर्स्तै ज हे नो नो म्हणायचं का? नो जन्नो नोर्ध्वोहित्रा दुर्दुरित्वा. हा जर्नो रोहित्रा स्थितया पुरस्तात. हा, हे असं तसंच असं आमच्या पुस्तकात काय? वेगळंच आहे. हो. हा, पुस्तकातलं आहे ते. पुस्तकात वेगळंच आहे. गुरोर्नियोगाद्वनिता वनान्ते साध्वी सुमित्रा तनयो विहाय काय? विहाय आहे ते, विहास्यन आहे इथे तसं त्याच्याऐवजी. आणि इथे पुढे लिहिलंय त्यांनी गंगा गंगा निशादार घुट नऊ विशेष विशेष तरा स्तत्तार संधामिव निव सत्यसंध. सत्यसंध सत्यसंध हम्म. सत्यसंध ठीक आहे. संध. सारखाच आहे. साधारण अर्थ सारखाच आहे, पण त्यामुळे आपण हा आधी हा बघू आणि मग तो बघू. मी म्हणून दाखवतो चालेल. पण हे कसं म्हणायचं ते. हा, हा आणि तुम्हाला ना माझी दुसरी सगळ्यांना आता तुमच्याकडनं एक अपेक्षा आहे की भले अर्थ तर पुढची गोष्ट आहे, पण तुमच्या आता हा उच्चार आणि वाचन आहे ना तालात ते. हा, तालात तालासुरात यायला म्हटलं म्हणजे ताल अगदी. आणि हा उच्चार व्यवस्थित हा, करावं. आता मी म्हणून दाखवतो बघा. हो हो. हा गुरोर्नियोगाद् वनितां वनान्ते
साध्वीं सुमित्रा तनयो विहास्यम् आवार्यतेवोत्थितत स्थितवीचि हस्तैर्जह्नोर्दुहित्रा स्थितया पुरस्तात्. किंवा हे जर आपल्या पुस्तकात जे हा. दिलेले ते जर म्हणायचं असेल तर हम्म. गुरोर्नियोगाद्वनितां वनान्ते साध्वीं सुमित्रा तनयो विहाय गंगां निषादाहृतनो विशेषस्ततार संधामिव सत्यसंधः. हा, तर असं हा. म्हणजे कसं म्हणजे असं म्हणता सांगितलेलं आलं आहे. पाहिजे. हा, व्यवस्थित आणि ऐकायला संस्कृत छान मध्ये. वाटतं ते. हा, ऐकायला छान लागतं आणि थोडा थोडा अर्थ पण उलगडायला आणि मग मदत अर्थ होते. पण कळायला लागतो. बरोबर. असं हो तुटक हो. तुटक म्हटलं तर मग काहीच समजत नाही असं. नाही, काही आधी कळत तर आम्ही नाही. तर अजून डुबक्या पण तो मारतोय पुढचा नुसतं आता. हा. ठीक आहे. खरंय. ठीक आहे. गटांगळ्या खातोय आम्ही. हा, चालेल. खरंय खरंय. ठीक आहे. तर आता अन्वय वाचा बघूया आधीच्या श्लोकाचाच. हा. हं. गुरोः नियोगात् साध्वीं वनितां वनान्ते विहस्यान सुमित्रातनयः पुरस्तात् स्थितया हम्म, जह जह्नोः मृग जन्नो न हो हम्म, जह्नोः दुहित्रा उत्थित वि उत्थितवि उत- उत्थितविचिहस्तैः हम्म. उत्थितविचिहस्तैः अवार्यत इव वार्यत इव. हा, इव उत्थित. हं. हा, आता इथं उत्थित गुरोह हा, आता इथं गुरोः गुरोह म्हणजे ज्येष्ठ म्हणजे नियोगात् नियोगात म्हणजे वडिलांच्या म्हणजे वडील म्हणजे वडीलधारा. हा, नियोगात हं. आदेशानुसार. हा, तर आता हं. साध्वी म्हणजे ती जी साध्वी जी आहे. हा, सीता. पतिव्रता हा, सीता वनिता म्हणजे स्त्री. हा. हा. महिला हा, स्त्री नंतर वनांते. वनांते म्हणजे वनामध्ये, आतमध्ये. अंत म्हणजे आतमध्ये. हा, आता हं. विहास्यन म्हणजे अं, म्हणजे काय अं, हा, हसून तुम इच्छन सुमित्राय हसून ऍक्च्युअली हसून ना तर हसून विहायनच पाहिजे इथं स्यन नकोच. हा, विहाय. विहाय म्हणजे सोडून. हा, तर असं हा विहास्यंचा अर्थ तेवढा नीट लागत नाही. विहायच पाहिजे. हा, सुमित्रा तनय हा म्हणजे लक्ष्मण. हा, हा करताय. पुस्तकात विहायच आहे. हा, पुरस्तात. पुरस्तात म्हणजे पुढ्यात किंवा पुढे. हा, हं. स्थितया पुढे असलेली. हं. स्थितया म्हणजे हं. समोर असलेली. हा, हं. जन्नोह दुहित्रा. तर दुहित्रा म्हणजे पुत्री. तर जन्नोह दुहित्रा म्हणजे काय? की राजर्षी जनकाची का? हा, जनकाची. जान्हवीची मुलगी. जनिक कसं काय माहितीये का? तुम्हाला राजर्षी असं लिहिलंय. गंगेची गोष्ट तुम्हाला माहिती असेल ना की गंगेचं नाव एक जान्हवी म्हणून पण गंगेचं नाव आहे. हा, हो तर हो हो. तर जान्हवी हे नाव कसं पडलं गंगेचं? कारण ती जन्नू ऋषीची पुत्री म्हणून जान्हवी असं नाव आहे ते. आणि त्याचं असं झालं काहीतरी की ती गंगा म्हणजे त्या यानी स- का म्हणजे नासून सोडली. गंगेला पिऊन टाकलं होतं राजाने जन्नू ऋषीनी. आणि मग ते त्या भगीरथाने आणल्यावरती. आणि मग काय झालं की मग भगीरथ म्हणाला की आता काय करायचं, तुम्ही काढा ती. काहीतरी त्यांनी म्हणजे त्या ऋषींचा अपमान केला की झाला काहीतरी. आणि मग त्यांनी त्या गंगेला सरळ पिऊन टाकलं. मग भगीरथ त्याला म्हणाला की अरे माझ्या पितरांचा उद्धार कसा होईल. मग त्यांनी परत त्या सेवा केली त्यांची. मग त्या जन्नू राजांनी कानातनं तिला बाहेर काढली. पण ती मग त्याच्या शरीरातनं ती गंगा बाहेर निघाली म्हणून तिचं नाव जान्हवी असं पडलं. म्हणजे जन्नू राजाची पुत्री, जन्नू ऋषींची जी पुत्री म्हणून ती जान्हवी. तर म्हणून आता लक्ष्मण जेव्हा तिला सोडायला जातो ना सीतेला, तर समोर गंगा नदी असते. तर त्या अच्छा हा हा, तर जन्नोह दुहित्रा
दुहित्रा म्हणजे म्हणजे मुलगी बर. हा हो, माझी मुली मुलगी. हा हा